मैत्रिणींनो, मी सुनीताच रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत नूडल्स। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण नूडल्स घेतले, लसूण बारीक कट करून घेतलाय, अद्रक बारीक कट करून घेतले, हिरवी मिरची कट करून घेतली बारीक, शेजवान चटणी घेतलेली आहे, टोमॅटो सॉस, मीठ घेतले, कांदा घेतलाय, कोबी, आपण इथं कांद्याची पात घेतली, गाजर घेतले, शिमला मिरची घेतली, सोया सॉस घेतलाय आणि रेड चिली सॉस घेतलाय। आता पाणी आपण उकळत ठेवलंय, त्यात मीठ टाकून घेतोय आपण। पाणी आपलं उकळलेलं आहे। आता आपण नूडल्स टाकून घेणार आहोत। आता आपण नूडल्स चांगले शिजवून घेणार आहोत। आपले नूडल्स शिजतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेतोय। आपण आपलं तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आपण कढई। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्यात लसूण घालून घेतो, अद्रक, हिरवी फ्राय झालेलं आहे। आता यात आपण कांदा घालतो, कांदा फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय झालाय। आता आपण त्यात कोबी, शिमला मिरची आणि गाजर भाज्या घालून फ्राय करून घेतोय। आता आपण कांदा पात घालून घेतोय। सगळ्या भाज्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या। आपल्या नूडल्स आता शिजलेले आहे। आपण त्या एका चाळणीत काढून घेणार आहोत। भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण त्यात सॉस घालून घेणार आहोत। आपण टोमॅटो सॉस घातलाय 1 चमचा, रेड चिली सॉस अर्धा चमचा, सोया सॉस अर्धा चमचा आणि शेजवान चटणी 2 चमचे। शेजवान चटणी आपण घरी बनवलेली असते। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपले सॉस चांगले मिक्स झालेले। आता आपण नूडल्स घालून घेतो त्यात। सॉसमध्ये पण मीठ आहे आणि आपण नूडल्स शिजवताना पण मीठ आता आपण नूडल्स टाकून घेणार आहोत त्यात। आता चांगलं मिक्स करून घेऊ। आता नूडल्स आपण छान फ्राय करून घेतलेले आहे। आपले नूडल्स तयार झालेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घ्या। आपले शेजवान नूडल्स तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब